मित्रांनो, हा व्हिडिओ जर संपूर्ण पाहाल तर तुम्हाला पेट्रोल पंपावरती कोणीच वेडं बनवणार नाही. तुमच्यासोबत बरेचदा झालं असेल की बाबा मी पेट्रोल भरलं तर, परंतु माझी काठी अजिबात वाढली नाही आणि नेहमी एवढा मला ऍव्हरेज जो आहे तो मिळालाच नाही. जसे की तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला असेल, अजून एक व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की नोझल चालू केल्या केल्या लगेचच पेट्रोल जे आहे ते येत नाही. 50-60 वरती तिथे रीडिंग दिसली का नंतर मग पेट्रोल यायला सुरुवात होते. ते कधी कधी ती लाईन जी आहे ती पूर्ण एम्प्टी होऊन जाते आणि त्याच्यामुळे जे आहे ती मग तो पेट्रोल यायला वेळ लागतो. आपल्याला ती मशीन जी आहे ती जेवढंच आपण सेट करू तेवढाच तो पूर्णपणे देते. परंतु इकडे पेट्रोल पंपवाले काय हुशारगिरी करतात, पेट्रोल पंपवाले हुशारगिरी हे करतात की तिकडे अमाऊंट समजा की तुम्ही 100 सांगितलंय आणि तिकडे 100 झाली, इथे लगेच लिव्हर दाबून जे आहे ते तिकडचा सप्लाय बंद करून टाकतात. जसे की तिकडनं येण्यासाठी वेळ लागतो आहे, तसंच तिकडनं 100चा पेट्रोल जो निघालाय तो त्या पाईपा थ्रू गाडीमध्ये येण्यासाठी वेळ जो आहे तो लागतोच आहे. तो संपूर्ण कधी होईल, जेव्हा तो ऑटो कट होईल. तुम्ही खूप वेळा बघितले असेल, हे लोक ऑटो कट अजिबात होऊन देत नाही. तुम्ही इथे सांगितलं 1000चा टाक, 2000चा टाक, हे तिथपर्यंत टाकतील आणि इकडे तिकडे फिरतील. परंतु जसे ते 2000 व्हायला आले किंवा 1000 व्हायला आले, 500 व्हायला आले, बरोबर येतात 500 झाला खटकन लगेच बंद करतात. मग अशा वेळेला आपल्याला आपण दिलेल्या पैशाचं पूर्णपणे डिझेल पेट्रोल जे आहे ते मिळत नाही. जसे की ह्या दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. या व्हिडिओमध्ये जे ते बादलीमध्ये पेट्रोल टाकायला सांगत आहे. पेट्रोल एक तर किती उशिरा चालू झालं, 60 नंतर जे आहे ते पेट्रोल आतमध्ये बालदीमध्ये पडायला सुरुवात झाली आणि त्यानंतर 500 बघा तिथे रीडिंग आली 500, परंतु इकडे तरी देखील पेट्रोल पडतो आहे. ह्याचाच अर्थ काय, मशीनवरती 100 झालं किंवा 500 झालं याचा अर्थ इकडनं पेट्रोल बंद झालं असं होत नाही. हे लोक काय करतात, आपल्याला चुना लावतात, 500 झालं की इकडनं खटकन बंद करतात. आपण बोललो का बोलतात अरे झालं ना तिथे 500, ते गेले संपूर्ण आत. तर तसं होत नाही. ते लोकांजवळ समजा 50 ml जरी त्या लोकांनी वाचवलं तर दिवसाला त्यांच्याकडे किती हजारो लोक जे आहेत ते पेट्रोल भरतात. मग विचार करा, प्रत्येकाचा 50 ml म्हणजे किती ते पैसे वाचवतात. म्हणजे आणि तुम्ही विचार करा, जर तुम्ही बाईकमध्ये 100चा टाकताय आणि तिकडे पेट्रोल जर 60ला सुरू होते, याचा अर्थ तुम्हाला 40च फक्त जे आहे ते पेट्रोल मिळतं आणि ते लोक शानेगिरी करून मध्येच बंद करून टाकतात. त्यांना तुम्हाला एकच सांगायचं आहे, नेहमी गाडीतून उतरायचं आहे, त्यांना सांगायचं आहे 500चं टाक, 1000चं टाक, काही. मग त्याला सांगायचं की ऑटो कट झाल्याशिवाय याला हात लावू नको, स्वतःहून खटका पडू दे, त्यानंतरच हा नोझल बाहेर काढ. मी देखील तेच बोलतो. आणि जर तो समोरचा ऐकला नाही तर त्याला बोलायचं, सर मी इथे क्वांटिटी चेकअप करेन. असं जर तुम्ही बोललात, बोलायला शिका. तुम्ही पैसे देताय त्या गोष्टीचे, फुकट घेत नाहीयेत, कोणाला घाबरण्याची गरज नाही. तेव्हाच आपल्याला आपण दिलेल्या पैशाचं, रुपयांचं पूर्णतः पेट्रोल फ्यूल जे आहे ते मिळतं. तर हा व्हिडिओ तुमच्या त्या 100 रुपयाचे पेट्रोल भरणाऱ्या बाईकवाल्यासोबत शेअर करा. तुमच्या